2010 मध्ये पतीने 4 लाख रुपयाची कार खरेदी केली. पत्नीने 4 लाख रुपयाचे दागिने घेतले. आज त्या कारची पुनर्विक्री किंमत 1 लाख रुपये आहे आणि पत्नीच्या दागिन्यांची पुनर्विक्री किंमत 16 लाख रुपये आहे. बायकांना खरेदीसाठी कधीही थांबवू नका. परदेशात हुशार महिलांबद्दल बोललं जातं. शी इज व्हेरी टॅलेंटेड. आणि आपल्या इथे इकून खाईल ही सगळ्यांना. वर्ग शिक्षक गणपतरावांना, अहो तुमचं मुलाकडे काही लक्ष आहे की नाही? तुमचा मुलगा नापास झालाय. हे बघा त्याचं प्रगती पुस्तक. इंग्रजी 20, गणित 17, हिंदी 14, विज्ञान 21, इतिहास भूगोल 23, एकूण 95. गणपतराव, अरे वा, एकूणमध्ये तर कमालच केली की. कोण शिकवतंय हा विषय? सरकारी नोकरी सुंदर बायको, प्रायव्हेट नोकरी भांडखोर बायको, रिकामटेकड्याला आग लावी बायको. बायको आजारी पडल्यावर तिला दवाखान्यात नेण्याऐवजी साड्यांच्या दुकानात न्यावे. लवकर गुण येतो. ताबडतोब गुण यायला हवा असेल तर सोनाराच्या दुकानात न्यावे. पावसाचा वाढलेला मुक्काम पाहता स्त्रियांना यंदा नवरात्रीत 9 साड्यांऐवजी 9 रेनकोट घ्यावे लागणार बहुतेक. जर तुम्ही भिंतीवर आदळलात आणि तुमचे नाक आणि तोंड सुरक्षित राहिले तर समजून जा तुमचे पोट खूप मोठे आहे. कधी कधी पोट हे एअरबॅग म्हणून पण काम करते. मोबाईलची एवढी सवय लागली आहे की जर रिपेअर करायला टाकला तर असं वाटतं जणू काही भावाला ICU मध्ये ॲडमिट केलंय. हसल्याने आयुष्य वाढते हे खरं आहे, पण नको तिथे हसल्याने मार पण खावा लागतो. बायको, अहो ऐकलं का? सकाळी आवळ्याचा रस पीत जा, रक्त शुद्ध होते. नवरा, आता रक्तात पण तुझे नखरे? जसं आहे तसं पी ना. आजकालच्या वैवाहिक जीवनात नवरा बायको एकमेकांना स्पर्श करू शकतात, पण एकमेकांच्या मोबाईलला नाही.